तर मुंबई इंडियन्सची तिसरी मॅच, ही मॅच जिंकणार ह्या अपेक्षाने आम्ही प्रोजेक्टर लावायचं ठरवलं. तर आमच्या जुन्या काळातल्या मित्रांना खूप लेट कळलं की मॅच 7:30ला चालू होते. प्रोजेक्टरचं सेटिंग लागेपर्यंत 2 विकेट पडल्या. ड्रीम 11वरती 1 कोटी आपल्या मित्राला लागावेत हे प्रत्येक मित्राचं स्वप्न असतं. हे स्वप्न बघतच आम्ही मुंबई इंडियन्सची मॅच बघत होतो. मुंबईच्या स्टेडियमवरती मुंबईचे खेळाडू नक्कीच स्कोर करतील ही सगळ्यांचीच अपेक्षा होती. पांड्या साहेबांची बॅटिंग बघून कार्यकर्ते नक्कीच खूप खुश झाले होते. सगळ्यांच्या बरोबर मिळून मॅच बघणे एक वेगळाच अनुभव आमच्यासाठी होता. हा सगळं कसं ओके चालू होतं, पण यंदाच्या ॲडव्हर्टाईज ह्या 1 नंबर आहेत, सगळ्यांनी बघण्यासारख्या आहेत. बोलो जुबा केसरी, कमला पसंत, तर मुंबईने 125 स्कोर केला म्हणून आम्ही काही हार मानली नाही. तर बॉलिंगवरती मॅच मुंबई नक्कीच जिंकेल ही अपेक्षा ठेवत आम्ही मॅच बघत होतो. काही कालावधीनंतर त्याही अपेक्षा आमच्या संपून गेल्या. मग आम्ही स्वतःचीच समजूत काढत विचार केला की कोण जिंकलं काय आणि हारलं काय, कप शेवटी हा भारतातच राहणार, त्यामुळे आपण भांडून काय उपयोग होणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.